अहो तुमच्या 7 पिढ्या जन्मल्या ना चव्हाण साहेब, तरी याची किंमत कोणी चुकवू शकणार नाही, एवढी त्याची अमूल्य किंमत आहे. आणि माझं तर म्हणणं की लावायची जी किंमत लावायची लावा आणि टाका राजन साळवीला आतमध्ये. पण साधं तुम्हाला कळत नाही, तुमच्या घरातल्या आई वडिलांची किंमत जर कोणी केली तर चालेल चव्हाण साहेब. आई वडिलांची किंमत करतो आम्ही तुमच्या, हे आमचे आई वडील आहेत, छत्रपती शिवाजी महाराज. आणि बाळासाहेब तर माझे वडील आहेतच. मेंढ्यांच्या वडिलांची विंध्याने किंमत नाही म्हणून ते माझे वडील चोरत आहेत. त्यांना कळले माझ्या वडिलांची किंमत, पण चव्हाण तुम्हाला नाही कळली. पण का हे सगळं मागे लागताय? तर राजन साळवी मिंदेकडे किंवा भाजपकडे गेले नाही म्हणून. तो जो पुतळा उभा केलेला आहे त्याच्यावरती पालकमंत्री म्हणून तेव्हाच्या रवींद्र वायकरांचं नाव आहे. रवींद्र वायकरांच्या घरी ईडी, यांच्या घरी ईडी. म्हणजे तुम्हाला सगळे फुटीर लोक पाहिजेत, गद्दार लोक पाहिजेत, आणि जे जात नाहीत त्यांच्या मागे तुम्ही दडपण आणतात. पण किती केलं तरी हा मर्द मावळा हा झुकणार नाही. मोडेन पण वाकणार नाहीच, वाकणार तर नाहीच, पण तुम्हाला मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही.